इमॅजिन करा, अख्खं रेल्वे स्टेशन फक्त एका लहान मुलीसाठी चालू आहे. एका मुलीसाठी स्टेशन असं शक्य आहे का? हो, हे खरं आहे. कामाशिराटाकी स्टेशन जपानमधील एक छोटंसं स्टेशन होतं. ते बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता, कारण त्या स्टेशनवरून प्रवास करणारा एकही प्रवासी उरला नव्हता. पण मग एक प्रश्न समोर आला, काय हे स्टेशन बंद का करण्यात आलं नाही? जपान सरकार आणि रेल्वे प्रशासनाला कळलं की त्या स्टेशनवरून दररोज एक छोटी मुलगी ट्रेन पकडून शाळेत जाते. आणि मग जपाननी जे केलं ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरलं. त्या एका मुलीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत जपान सरकारने पूर्ण ट्रेनचं वेळापत्रक तिच्या शाळेच्या वेळेनुसार ठरवलं. त्या स्टेशनवर ट्रेन फक्त 2दाच थांबायची, सकाळी त्या मुलीला शाळेसाठी घेण्यासाठी आणि दुपारी तिला घरी सोडण्यासाठी. फक्त एका मुलीसाठी. 2016 मध्ये त्या मुलीचा शेवटचा शाळेचा दिवस आला. त्या दिवशी ते स्टेशन कायमचं बंद झालं. ना मोठा सोहळा, ना घोंगाट, ना भाषण, पण एक अतिशय मोठा संदेश मागे ठेवून गेलं. ह्या घटनेचा अर्थ हे फक्त जपानचं एक स्टेशन नव्हतं, हा संपूर्ण जगासाठी एक संदेश होता. शिक्षण किती महत्त्वाचं आहे, आणि जर एखाद्या देशाने ठरवलं तर एका मुलाच्या शिक्षणासाठी ही तो आपली पूर्ण व्यवस्था बदलू शकतो. एक देश किती महान आहे हे त्याच्या इमारतीवरून नाही, तर तो आपल्या एका मुलासाठी किती उभा राहतो ह्यावरून ठरतं. ही स्टोरी तुला आवडली असेल तर लाईक कर, सेव्ह कर, शेअर कर आणि कमेंटमध्ये शिक्षण असं लिही.